चल लवकर, आपल्याला लवकर पोहोचावं लागेल तिकडे. मला सगळ्यांची आठवण काय ती डोळ्यात अश्रू काय येत आहेत. मुक्ती मिळणं म्हणजे ह्या सगळ्या मोहपाशातून नात्याच्या बंधनापासून मोकळं होणं असतं ना. मी का अडकले त्यात. आठवण काय ती सगळ्यांची. मुक्ती मिळालीच नाहीये. हेच खरं आहे. मला मला मुक्ती मिळाली नाहीये आणि म्हणून हा असा सगळीकडे आणणार आहे. काय झालं असेल नक्की. श्राद्धानंतर काय घडलं असेल. मी इकडे नक्कीच त्या नालायक मायाने मांत्रिकाला सांगून मला इथे आणलं असेल का. मला या सगळ्यांची उत्तर हवी आहेत. काय घडलं असेल नक्की. मला उत्तर हवं आहे. मीरा! मीरा! वेदाचे बाबा थांबा. मीरा, माझा आवाज येतोय का तुला. मीरा! काय झालं. कर ना गाई, तुम्हाला उशीर होतोय ना. हे घे. हे काय. तुम्ही खूप लांब चाललायत ना. आता तुम्हाला भूक लागली तर हे तुम्ही खा. बाळा, तू इतक्या प्रेमाने दिलंय ना, आम्ही नक्की खाऊ. ओके. वेदा, तू जेवलीस ना तरच आम्ही हे खाणार. वेळेत जेवून घ्या. हो, मी जेवेल आई. पण आता तुम्ही जा. बाय. हो. बाय बाळा. बाय बाबा. चल. अँड ऑल द बेस्ट. थँक्यू. जा लांब उभी राहा, लांब राहा. बाय आई, टेक केअर. बाय बाबा. बाय बाळा. मॅडम, अथर्व आणि मीरा आता नक्की कुठे गेलेत. मीराच्या गावी तळीला. का. ती मीरा आहे. तू तिची बहीण आहेस या गोष्टीवरती तिचा सहजासहजी विश्वास नाही बसणार माया. अच्छा, म्हणजे तिच्या काकांकडे गेलेत तर. आश्रमातून येतानाच त्या मीराने नागनाथला फोन केला होता. त्या जन्मखुणेबद्दल खात्री करून गेला, पण त्याला त्याविषयी काहीच माहिती नव्हतं. त्या गावात एक सुईण आहे. तिने मीरा आणि अंबिकाच्या वेळी त्यांच्या आईचं बाळणपण केलं होतं. नागनाथनी मीराला त्या सुईणीकडे जायला सांगितलंय. अरे बापरे. पण मॅडम, ती सुईण सांगेल या दोघांना की मीराच्या बहिणीच्या मानेवर जन्मखून नाहीये. मग माया, म्हणूनच मी तुला मदनला फोन करायला सांगितला होता.
आता अथर्व आणि मीरा प्रवास करून तिकडे 1-2 तासात पोचतील. पण तोपर्यंत मदनने आपलं काम केलेलं असेल. फोन कर मदनला. हो. हॅलो मदन. काका तुम्ही माझा बॉल बघितला का हो? तो बघ तिकडे पुढे गेलाय. थँक्यू. अरे माझी कुंडी तर तिकडे असते, ती इकडे कशी आली? काका तुम्ही माझी कुंडी हलवली का? नाही, मग इथे कोण ठेवली कुंडी? वेदा 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 कुठेस तू? मला अचानक तुझी इतकी आठवण काय येते? तू माझ्या जवळ असं का जाणवतंय मला? ठीक आहेस ना राजा? वेदा जाऊ दे मीच उचलते. वेदा मूर्खास का? ही काय खेळायची जागा आहे? माळी काका तुमचं लक्ष नाहीये का हिच्याकडे? हिला कशाला येऊ दिलं तिकडे? बाईसाहेब तिचा बॉल तिकडे गेला म्हणून ती शोधत शोधत आली. वेदा वेदा अगं तू रडतीयस कशाला? पडली का तू? नाही अगं, तिचा बॉल हरवला होता म्हणून शोधते. ते सापडत नाही म्हणून. वेदा असं कुठे फिरू नये बाळा. ही मुलगी ना झालं हिचं पुन्हा सुरू. तर मलाच त्या अथर्वला उत्तर द्यावं लागणार. तुला जपणार